11 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली षटकं मात्र त्याची राहिली. 10 धावा त्यानं दिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर भावेश नाईक ज्यानं 44 धावांची वादळी खेळी साकारली आणि पहिल्या मॅच मध्ये चॅम्प 11 पनवेल संघाला मात्र जिंकून दिलं होतं आणि त्याचमुळे दोन विजेत्या संघांमध्ये मात्र ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय चॅम्प 11 संघानं. फिल्डिंग लावून घ्या लवकर. चॅम्प 11 पनवेल संघ पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं संघाला वैभव पाटील, हिरामण नाईक, फैजल शेख, हकीम रिझवी असा बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला होता. पण नुकताच संगत पाटील या स्क्वॉड मध्ये ऍड झालाय. त्यामुळे गोलंदाजी मधील कदाचित बदल या मॅच मध्ये पाहायला मिळू शकतील. परंतु पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मॅन फ्रॉम कंट्रोल उरण वैभव पाटील तयार होतोय पहिलं षटक घेऊन. गोलंदाज तयार. वैभवचा पहिला चेंडू चॉप केला यावेळेस मात्र आणि बॉलला पाठवलं स्वीपर कबा बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर चौकारानं टीमचा श्री गणेशा करत असताना पवन केणेच्या पॅट मधून येतोय 4 धावा. सुंदर अशी सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर चौकारानं मात्र खातं उघडलंय. वैभव पाटीलवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मात्र पहिल्या चेंडूवर केला जातोय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळं थोडंसं इनफिल्ड मधल्या फिल्डर्सना बेट केलं की लगेचच धावा मिळतात आणि त्याच धावा येत असताना ओ द विकेट ना डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. काळ्या स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय. दर्जेदार फटका पवन केणेच्या बॅट मधून येतोय. षटकार. कमाल स्ट्रोक. आता मात्र प्रेशराईज केलं जाते गोलंदाज वैभव पाटीलला. चांगला गोलंदाज आहे या टीमचा आणि खास करून व्हेरिएशन करण्यामध्ये माहीर आहे. परंतु पवन केणे पहिल्याही मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं त्याला 34 धावांचा तडाखे बंद खेळ त्यानं साकारला होता आणि याही मॅच मध्ये मात्र दमदार सुरुवात करण्यात आली ती बालाजी एकर भिवंडी या संघाकडून. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. वैभव पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. हो यावेळेस पहा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन काहीसा आतमध्ये येणारा थोडासा खाली राहिला सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. 2 मोठ्या फटक्यानंतर मात्र कमबॅक म्हणावं लागेल ते वैभव पाटीलचं. उरण तालुक्यामधील कंठवली हे गाव अगदी छोटस गाव आहे परंतु आज संपूर्ण गाव ज्याच्या नावाने ओळखलं जातं तो वैभव पाटील. ओ यावेळेस पावसाने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉलला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. पवनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचले या चौकाराच्या सहाय्यानं 14 या आकड्यावर.
14 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये चॅम्प 11 पनवेल संघानं 85 धाबा चेस केल्यात. 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज असताना अमित पाटीलनं 2 षटकार, परंतु करणनं सुद्धा एक व्हाईट बॉल टाकून मदत केली होती आणि 2 षटकार मारत तो सामना मात्र जिंकला होता. यावेळेस मात्र षटऑफ लेंथ होता, भिरकावून दिलाय तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. पवन केणेचा धमाका षटकार. अनस्टॉपेबल. आज या फलंदाजाला रोखणं कठीण झालंय भल्या गोलंदाजांना. पहिल्याच मॅच मधली इनिंगच जणू काही तो परत चालू करतोय अशाच आविर्भावामध्ये मात्र केलेली ही फटकेबाजी. नक्कीच पवन केणेचा खरं तर हा अवतार थोडासा घायाळ करणारा ठरलाय. रौद्र रूप त्यानं धारण केलंय आणि काय पॉवर हिटिंग सुरू केलंय. टीमची टोटल 20 या आकड्यावर. यावेळेस साइड एज घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेकडे अंगत त्या ठिकाणी आहेत. कोणतीही धाव नाहीये. धीरधाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4-6-0. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर बिनबाद 20 धावा. महागडे षटक राहिले. 2 चौकार, 2 षटकार, 2 निर्धाव चेंडू असंच पृथक्करण राहिलंय. ते गोलंदाजी मधून वैभव पाटीलचं आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी धडाकेबाज सुरुवात करण्यात आली ती बालाजी एकर भिवंडी या संघाकडून. फैजल शेख येतोय गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजानं 2 षटकं टाकली होती. 25 धावा देताना 2 फलंदाज बाद केले होते. त्यामुळं इकडे फैजल शेखला थांबवण्यात आले अचानकपणे आकाश जांगेडकडून आणि त्याच्या बदल्यात नवीन बॉलरचा वापर केला जातो. या ठिकाणी सुहास पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इकडे पाहूया. त्यामुळं या मॅच मध्ये थोडस गोलंदाजी मधले ऑप्शन्स चेंज होताना पाहायला मिळतील. कारण पहिल्या मॅच मध्ये थोडस गोलंदाजांनी सपाटून मार खाला होता. अनेक नामवंत गोलंदाज अयशस्वी राहिले होते, ज्याच्यामध्ये हकीम रिझवीला आपण पाहिलं, इरामन नाईकला आपण पाहिलं. सगळेच महागडे ठरले होते पहिल्या मॅच मध्ये. परंतु इकडे पाहूया थोडासा चेंज. सुहास पवार येतोय बॉलिंग साठी. समोर डावखुरी हाताचे फलंदाज योगेश पवार, मिस्टर परफेक्शनिस्ट. महाराष्ट्रासाठी रणजी खेळणारे खेळाडू आहेत. माजी रणजी क्रिकेटर योगेश पवार. YP पेड नगरपालिकेच्या स्टेडियमला ज्या खेळाडूचं नाव देण्यात आलंय योगेश पवार स्टँड, आणि तोच योगेश पवार मैदानामध्ये स्ट्राइक एंडला. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज, तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि आज बालाजी एकरचे कॅप्टन आहेत. यावेळेस आडबा पॅट ऑन साइडला टर्न केले बॉलला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात. 1 रन मिळेल. खातं उघडेल योगेश पवार. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा स्कोर कार्ड वर सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. परंतु पवन केणेनं मात्र एक वेगळं स्वरूप धारण केले. आज मात्र प्रत्येक गोलंदाजांवर अक्षरशः तो तुटून पडलाय आणि त्याचमुळे थोडीशी दहशत, थोडी भीती मात्र निर्माण केले ती गोलंदाजांच्या मनामध्ये. आणि पाहूया कशा पद्धतीनं तो सामोरा जातो इकडे सुहास पवारला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. सुरत कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय भावेश आणि चांगली फेकी. सिंगलच मिळेल. क्लास फिल्डिंग, कमाल क्षेत्ररक्षण. एकच धाव येताना दिसले. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड नाव. सुहास पवार थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र करतोय गोलंदाजी मधून. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. लोवर फुल टॉस बॉल पिक केलाय स्ट्रेट टू द भावेश. योगेश पवार डीपाट, कॅप्टन डीपाट ऑन जस्ट 1 रन. मोठी सफलता यावेळेस मात्र प्राप्त केले ती चॅम्प 11 पनवेल या संघानं. सुहास पवारला मिळाले हे घवघवीत यश.
योगेश पवार मैदानाच्या बाहेर. बैटिंग कर रहा है तो समझ में आ रहा है ना, जोर का बॉल बैट पे आ रहा है ना, और पवन को कितना मालूम है क्या, कितना भी जोर कितना भी कुछ फर्क नहीं, जितना डालेगा उसका बैट ऐसे एक धाव काढून तंबू मध्ये दाखल होतोय कॅप्टन. मागच्या मॅच मध्ये कॅप्टन आय थिंक सुटपट बाद झाले होते, खातही उघडू दिलं नव्हतं. मॅच मध्ये मोठ्या अपेक्षा जरूर होत्या, परंतु बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. सगळ्याच संघ आज पाहिले तर खुल्या गटातले संघ आहेत. 11 बेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचमुळे कधी कोणता खेळाडू येऊन कशीही ताबडतोब फटकेबाजी करू शकतो याची प्रचिती आपण मघाशी पाहिली, जेव्हा आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला मात्र पराभवाचा धक्का बसला होता. कृष्णा मिश्रा यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनंती आहे कृष्णा, या आपण मंचावर. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ फुल टॉस होता जीवितसाठी. हा चेंडू ऑन साइडला वळवलाय मिड विकेट कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. फैजलच्या हातामध्ये दिलेला चेंडू थांबवला, त्याच्याकडून षटक काढून घेतलं आणि सुहास पवारकडे सोपवलं. परंतु निर्णय मात्र नक्कीच आतापर्यंतचा चांगला त्यानं सिद्ध केला, स्वतःला आपल्या गोलंदाजी मधून सिद्ध करत असताना. चला, 4 स्ट्रायकर आणि राजमुद्रा दोन्ही टीमचे कॅप्टन. NB धनकवडी पुणे आणि राजमुद्रा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या इकडे वेस्ट साइड साठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आले. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण केण्याच्या पॅटमधून येतोय षटकार, कमाल स्ट्रोक. आणि या 6 धाबांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 29-29 या आकड्यावर. आज एकटा लढलाय बालाजी भिवंडी या संघाकडून खेळत असताना पहिल्याही सामन्यामध्ये आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत कमाल स्ट्रोक्स याच्या पॅटमधून निघतात. सुहास पवार थोडेसे नाराज. धावसंख्या 29 वर आहे. दुसऱ्या बाजूला जीवित मात्रेला आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला. मुळेखंड उरणचे खेळाडू आहेत. लोवा फुल टॉस बॉल पिक केलाय, उडवलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. A1 पवनचा धमाका, आणखीन एक दर्जेदार षटकार. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केलाय आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुहास पवार चांगली बॉलिंग करत होता. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा आल्या होत्या. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार पवन केणीच्या बॅटमधून आल्या. 2 ओव्हर्स मध्ये 35 धावा. धावा थांबवायच्या असतील ना, पवनला थांबवावं लागेल पहिल्यांदा. पुन्हा एकदा बॉलिंग चेंज करण्याचा निर्णय घेतलाय. हुसेन साबिरला बोलवण्यात आलं होतं, चेंडू हातामध्ये दिला आणि मगाशी फैजलच्या बाबतीमध्ये तेच झालं होतं. आता फैजलला बोलवण्यात आलंय. फैजल शेख तिसरं षटक कंप्लीट करेल. समोर जीवित मात्रे विस्फोटक फलंदाज. मुळेखंड उरणचा हा खेळाडू, दोनही विस्फोटक फलंदाजांची जोडी आहे सध्याच्या घडीला. पाहूया फैजल शेख त्यांना कितपत थांबवणार. पहिलाच बॉल उडवलाय. जीवित मात्रे आपल्या मनगटातली ताकद दाखवून देत असताना समोरच्या दिशेमध्ये ठोकलाय. फैजलवर षटकार. उत्तुंग उत्तुंग असा फटका. जंगी स्वागत करण्यात आलंय ते गोलंदाजाचं आणि ताकद एवढी प्रचंड आहे त्या फलंदाजामध्ये. बॅटला बॉल लागला की बाहेर गेलाच म्हणून समजा. आणि ही मॅच तुम्हाला विहीगरच्या मैदानावरची आठवत असेल, जेव्हा रायगड विरुद्ध ठाणे लगातार 4 षटकार मारत या जीवित मात्रेनं रायगडला विजयी केलं होतं नाईट स्पर्धेमध्ये. फैजल शेख पहिल्याच बॉलवर षटकार. मागच्याही मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज. वेगवान चेंडू होता, दिशा दिली यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअरले कडे.
हो, थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. संधी मिळाली दुसरी धाव कंप्लीट करण्याची आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या जातील. ऋतिक पाटील बडवली ब संघाचा खेळाडू त्या ठिकाणी आहेत. या 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 43-43 या आकड्यावर. चांगला बॉल यावेळेस मात्र लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल कमबॅक करत असताना फैजल शेख तिसरं षटक सुरू आहे. नेक्स्ट मॅच NB अवध तनकवडी पुणे आणि राजमुद्रा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस रेडी. बराच बाहेर ठेवला होता आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय जीवित पासून. उंच पुरासा गोलंदाज आहे फैजल. इकडे पहा पूल करण्यासाठी गेला. थोडासा बॉल खाली राहिला होता. बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षकानं मात्र झेल टिपला. काशनं त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. जीवित मात्रे मैदानाच्या बाहेर जात असताना लागलाय दुसरा झटका. योगेश पवारच्या पाठोपाठ जीवित मात्रे मैदानाच्या बाहेर जाईल आणि फैजल शेखला ही सफलता. चलो नेक्स्ट मॅच आहे NB धनकवडी आणि राजमुद्रा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस करण्यात येईल आणि जर कॅप्टन उपस्थित नसतील तर सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. विकेट प्राप्त केले फैजल शेखनं बाद केले जीवित मात्र. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल कमाल फॉर्म मध्ये आहे खेळाडू. यंदा आपण पाहिलं रबर बॉल सुद्धा गाजवलं या खेळाडूनं. सातत्यानं 2-3 वर्ष साई गावाचं हे नाव नक्कीच अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना दिसतोय. चमकदार कामगिरी करताना दिसतोय. पाहूया या मॅच मध्ये काय करतोय. आल्या आल्या पहिला चेंडू भिरकावून दिलाय आणि बॉलला पाठवलंय ते हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा पूर्णपणे सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये अनिकेत मोकलच्या पॅट मधून निघणाऱ्या षटकारानं अर्धशतक धाव फलकावर. बालाजी एकर भिवंडी संघाच्या 50 धावा पूर्ण होत असताना कोणतेही प्रेशर नाहीये, दडपण नाहीये. मागच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला आणि हे सर्व काही असताना पहा नवीन येणारा फलंदाज त्याच जोशामध्ये त्याच आक्रमकतेनं तीच एनर्जी लावून मात्र मैदानामध्ये खेळ. आणि म्हणूनच व्यावसायिक क्रिकेट पाहताना हे सगळे गुण ग्रामीण संघांसाठी खरंच घेण्यासारखे आहेत की कोणत्याही दबावाखाली तुम्ही राहू नका खेळत असताना. स्विच साठी गेला होता. इकडे मात्र रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न मात्र फसलाय. अनिकेत मोकलचा हा चेंडू निर्धाव. डॉट बॉल 50 धावा धाव फलकावर आहेत. इकडे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये वैभव पाटील 20, सुहास पवार दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आणि फैजल शेख तिसऱ्या ओव्हरमध्ये 15. ही धावगती तर राखले 15ची. त्यामुळे जर अजून तशाच धावा आल्या 15 धावा तर 4 ओव्हर्स मध्ये 60-65 धावा नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट करता येईल या मैदानावर. पाहूया चौथ्या षटकाची जबाबदारी चौथ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली ती हुसेन साबिर. महत्वाचं षटक असेल. इकडे हे षटक निर्धारित करेल या मॅच मध्ये धावा किती चेस करायच्या आहेत. पहिला बॉल पवननं उचललाय आणि पाठवलाय त्याला लॉंग ऑफच्या वरतून उत्तुंग षटकार.
आज खर तर पवनच्या बॅटला बॉल लागला की तू बाहेरच जातोय. सुपर डुपर फॉर्म आहे खेळाडूचा आणि या षटकाराच्या सहाय्यानं टोटल अब तक 56 रन्स ऑन बोर्ड नाव. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. वेगवान चेंडू होता इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका आणि फॉलो थ्रू मध्ये हुसेन साबिर टिपतोय झेल. पवन केणेला परतावं लागेल. महत्वपूर्ण सफलता शेवटच्या टप्प्यामध्ये चॅम्प 11 पनवेल टीम साठी. परंतु काय दर्जेदार खेळ केलाय. मागच्या सामन्यामध्ये 34 धावांचा योगदान दिलं होतं एवन पवन गोरसईगावचा खेळाडू आणि या मॅच मध्ये सुद्धा 4 षटकार 2 चौकाराच्या सहाय्यानं 33 धावांचं योगदान दिलंय. सुपर बॅटिंग. सलामीला जात असताना जशी सुरुवात सलामीवीरांनी करून द्यायला हवी तीच आक्रमक सुरुवात दिले ती पवन केणेनं. सफलता मिळाले. हुसेन साबिरला पहिल्या बॉलवर षटकार. पुढच्या चेंडूवर मात्र